रेल्वे कनेक्टिव्हिटीला जोडलं पाहिजे असा व्यापक विचार नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या निर्मितीने झाला। आजही या रेल्वेच्या वेबसाईटवर या रेल्वेच्या पोर्टलवर शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे। नाशिक असेल, सिन्नर असेल, अकोला असेल, जुन्नर असेल किंवा नारायणगाव असेल, या भागामध्ये असलेले पर्यटन, या भागामध्ये असलेले तीर्थक्षेत्र, या भागामध्ये असलेल्या शिवरायांच्या शिवजन्मभूमीपासून तर सांदनदरीपर्यंत सगळे आविष्कार जगाच्या व्यासपीठावर आले पाहिजे। अशा प्रकारची मूलभूत कल्पना यावेळी तत्कालीन खासदार आढळराव पाटील असतील, हेमंतजी गोडसे असतील, भाऊसाहेबजी वागचौरे असतील किंवा सगळ्या मतदारसंघाचे सगळे तालुक्याचे आमदार असतील यांनी स्वीकारले। यापूर्वी सुद्धा नाशिक कल्याण नगर कल्याण मार्गे रेल्वे समिती व्हावी, रेल्वे व्हावी यासाठी हजारो आंदोलन झाली, फिजिबिलिटी होत नव्हती आणि म्हणून त्यावेळेस तत्कालीन मंत्र्यांनी तशा प्रकारच्या मंजुऱ्या दिल्या नाही। पण काळाची आणि वेळेची गाठ पडावी लागते, तशा प्रकारची परिस्थिती आली आणि 2023 साली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी दिली। कोरोनाचा काळ होता, मला त्या गोष्टीची जाणीवपूर्वक आठवण करून द्यावी लागेल। सत्यजित दादा, कोरोनाचा काळ होता, आमच्या अकोले तालुक्याला देवठाणमध्ये एक थांबा मिळाला म्हणून आम्ही रेल्वेचा आनंद व्यक्त केला। आमच्या देवठाणच्या आणि कासारवाडीच्या हद्दीवर रेल्वेचा थांबा होईल, संगमनेरच्या हद्दीमधून रेल्वे स्टेशन जाईल आणि बाकीचा सगळा भाग गारगाव घोटाळे फटामागे पुण्याला जोडला जाईल असा भाबडा आशावाद आम्ही आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। दुसरं सर्वेक्षण झालं, दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये पहिला मार्ग बदलवला, टाकायला जाऊन दाखवायला कोणाची गरज नाही। हा काही राजकीय मुद्दा नाही, आपण कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन करत नाही किंवा कोणत्याही राजकीय विचाराला तिलांजली देण्यासाठी आपण हा आंदोलन केलेलं नाही। दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये अकोले तालुक्याचा देवठाणचा थांबा गेला। आम्ही अकोले तालुक्यातली बोटावर बोलण्याचे कार्यकर्ते कोरोनाच्या काळामध्ये अकोल्याच्या तहसील कार्यालयावर उपोषणाला बसलो। काही लोक मस्करी करत होते, काही लोक टिंगल करत होते। रेल्वे मंत्रालय देशातलं मंत्रिमंडळ आहे, रेल्वे वळवणं म्हणजे अकोल्याच्या घाट्याला एसटी देण्यासारखं सोपं नाही असं ठणकावून सांगत होते। आंदोलन चाललं, महिनाभर अकोल्याच्या तहसील कार्यालयावर मंडप पडलेला होता। जी लोक सुरुवातीला विरोध करत होती ती नंतर मंडपात यायला लागली, आमच्या वयावर स्वाक्षऱ्या द्यायला लागली। आम्ही थोडे कार्यकर्ते होतो, आमच्या पाठीमागे पाठबळ नव्हतं, आमचं आंदोलन भिजलं। म्हणून परवा जेव्हा मूळ रेल्वे मार्ग, मूळ सर्वेक्षण जे आपलं मालदार निळवंडे मार्गे साकूर मार्गे झालं होतं त्याचं भूसंपादन झालं आणि भूसंपादन झाल्यानंतर सत्यजित दादा तुमची बाईट आम्हाला ऐकायला मिळाली। दादा राजकीय इच्छाशक्ती, राजकीय पाठबळ या जनतेच्या आंदोलनामध्ये अधिक परिणामकारक गोष्टी करत असतात। डॉक्टर अजित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, त्यांचा मला फोन आला, रेल्वेच्या प्रश्नावर संगमनेर तालुक्याने